तर आपण पाहतोय मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। या बैठकीतली ही दृश्य आपण पाहतोय। महाधिवक्त्यांसोबत ही चर्चा सुरू आहे। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळतात। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अखेर सुरू झाली आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो, काय चर्चा केली जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। गणेश, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं या बैठकीकडे लक्ष लागून आहे। काय अधिक माहिती? अत्यंत महत्त्वाची खरं तर ही बैठक आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते, कारण की दोन्ही कोर्टाकडून खरं तर ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही अशा पद्धतीचे या अगोदरचे आलेले निर्णय आणि यानंतरून देखील मराठा समाजाकडून ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यात यावं यासाठी होणारी मागणी आणि याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक होते। आणि महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्या नेतृत्वामध्ये खरं तर सरकारचं जे शिष्टमंडळ आहे महा उपसमितीची विखे पाटील असतील, त्याचबरोबर जी समिती नेमण्यात आलेली आहे ती म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती होताना पाहायला मिळते। कारण की जर ओबीसी मधून जर या मराठा बांधवांना जर सर्टिफिकेट दिले तर याचा परिणाम होऊ शकतो आणि तर तो जर आपल्याला कोर्टामध्ये टिकवायचा असेल तर कशा पद्धतीने टिकवता येईल या पार्श्वभूमीवर हे सर्व महत्त्वाची बाबींवर ही चर्चा आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे या चर्चेतून आता स्पष्ट होणार आहे की खरं तर ओबीसी मधून खरं मराठ्यांना आहे ते ओबीसी सर्टिफिकेट देता येणार की नाही। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय आता मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता उपसमितीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।